उस बारे में बोलो, बाद में हम डील का देखेंगे। चलिए, दोन महत्त्वाचे विषय आहेत राज्यातल्या राजकारणाचे। पहिला विषय हा आहे की जो मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने GR काढला, भुजबळ अजूनही ओबीसी आरक्षण किंवा ओबीसी या विषयावर ठाम आहेत। त्यांचं म्हणणं आहे की जो GR काढला आहे तो रद्द करा किंवा त्यात सुधारणा करा, आणि जरांगेंनी त्याला तितकंच आक्रमक उत्तर दिलेलं आहे। आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक संपलेली आहे। फडणवीसांनी काल पेढे खाल्ले, पेढे वाटले, आता ओबीसीना पेढे वाटावेत, त्यांनी वाटावेत ना। आणि छगन भुजबळ हे ओबीसींचे नक्कीच नेते आहेत। मंडलच्या प्रश्नावर त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता। मग इथे का मंत्रिमंडळात बसलेत अजून खुर्चीवर? मी माझ्या समाजासाठी बसलोय असे आमचे भुजबळ साहेब म्हणतात, आणि त्यांनी त्यांच्या समाजासाठीच त्यावेळेला शिवसेनेचा राजीनामा दिला होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख असताना। मग आता तुम्ही खुर्चीला चिटकून का बसलेला आहात? हा एक महाराष्ट्रासमोर पडलेला प्रश्न। रावसाहेब, आणखी एक विषय होता, अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज आहेत, काही करू, त्यांची नाराजी व्यक्तही हे बघा, हे काहीही करू शकत नाहीत। अहवाल मागितला देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सगळ्या कार्यक्रमांना आज दांडी मारले, तेव्हा ते तब्येत देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाहीत। SIT नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात त्यांचे। देवेंद्र फडणवीस हे काही करू शकतात। देवेंद्र फडणवीस आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी आहे, कळलं? काय केलं त्यांनी आतापर्यंत? इतक्या भ्रष्टाचाराचे आरोप मंत्र्यांवर झाले। 5,000 कोटीचा भूखंड गिळला असेल, 3,000 कोटीचा MMRDचा कॉन्ट्रॅक्टाचा विषय सर्वोच्च न्यायालयाने समोर आणला। रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा। काय सांगतात ते आम्हाला? हां, कुठली प्रवचनं देत आहेत? कायदा सुव्यवस्था? हां, काही नाही। हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात। हातात सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते नसाल या राज्याचे। सत्तेनं तुम्हाला नेता बनवलं आहे, तुम्ही लोकनेते नाही आहात। धन्यवाद।